नमस्कार, मी सौ संध्या भोडे. आम्ही सिद्धलेखिका कार्यकारिणी समूह सदस्य जळगाव. आज भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिवस. त्यानिमित्ताने मी आज साहित्याचे अभिवाचन करीत आहे. त्यासाठी मनशक्ती मासिकातील प्रज्ञा केळकर यांनी लिहिलेली मेधादर्शन ही कथा मी आज वाचत आहे. चला तर मग सुरुवात करते. मेधादर्शन. दिशा तांबड्या झाल्या आणि आश्रमात हळूहळू हालचाल लगबग सुरू झाली. नदीवर जाऊन मेधादित्य स्नानाधिक उपचार करून आला. आश्रमातील प्रत्येकजण आपापली कामे मनापासून करण्यात गुंतले होते. गुरुवर्यांचा शेवटचा सोहमचा उच्चार झाला. काही क्षणात गुरुवर्य बाहेर आले. प्रसन्न चित्ताने त्यांनी आजूबाजूला पाहिले. नित्यनियमाप्रमाणे ते धेनूकडे गेले. तिने हंबरून त्यांना साद घातली. तिच्यापुढे चारा टाकून तिच्या वासरूवर प्रेमाने हात फिरवून ते शेताकडे निघाले. तेवढ्यात त्यांचे लक्ष शेताच्या अलीकडील शिवारात काम करणाऱ्या मेधादित्याकडे गेले. मेधादित्य शिवारात काम करण्यात अगदी गुंगून गेला होता. मेधादित्य हातातील काम तसेच ठेवून धावत गुरुवर्यांकडे आला. त्यांना खाली वाकून नमस्कार केला. शुभम भवतु मेधा. मेधादित्य हात जोडून आज्ञा ऐकण्यास तत्परतेने तिथेच उभा राहिला. थोड्याशा मिश्किल शब्दात गुरुवर्य म्हणाले, काय शिष्योत्तमा, अंग प्रत्यंगाचे दर्शन काही थांबवलेले दिसत नाही आपण. अरे काय, तुला परवाच मी गोसाईकडून वस्त्र घेण्यास सांगितले होते ना. हो गुरुवर्य, घेतले आहे ते मी, पण इथे काम करत होतो, म्हटले हे काम झाल्यावर घालावे. ठीक. दुपारच्या पाठानंतर गुरुवर्यांनी मेधादत्ताला बोलाविले. यावे शिष्योत्तमा, नवीन वस्त्रात फारच छान दिसत आहात आपण. पण आधीचे वस्त्र कुठे टाकले आहेत? माझ्या बिछाण्यावर टाकले गुरुवर्य. बिछाण्यावर? बिछाण्यावर आधीचे वस्त्र असेलच ना. हो गुरुवर्य, होते ना. तेही जरा जुने झाले होते. त्याचा उपयोग स्नानगृहाला आडोसा बनवण्यासाठी केला. मग स्नानगृहाला आधीचा आडोसा असलेल्या वस्त्राचं काय केलं? ते काढून टाकले? काय? नाही, म्हणजे तो फेकला नाही मी. मग त्याचे 4 तुकडे केले. स्वच्छ धुवून स्वयंपाकघरातील आणि न्हाणीघरातील गरम भांडी उचलण्यासाठी वापरायला सुरुवात केली. शाबास, खूपच छान केलंस. परंतु मेधा, तिथे आधीची वस्त्र असतीलच ना. हो गुरुवर्य, आधीची होती ना, पण ती बरीच जीर्णशीर्ण झाली होती. त्यामुळे मी आणि बुद्धिदत्ताने मिळून धागे निरनिराळे केले. कशाला? गुरुवर्य, आपल्याकडचा तो आदिनाथ सुरेख विणकाम करतो. दुपारच्या मोकळ्या वेळेत त्याच्या मदतीने छानशा बैठकी तयार करण्याचे काम आम्ही करतो आहोत. आपण शिकवता तेव्हा बसण्यासाठी. आणि काही धाग्यांच्या वाती वळून संध्याकाळच्या दिव्यामध्ये घालणार आहोत. मेधादित्याच्या मेधाबुद्धीला दाद देऊन प्रसन्नपणे गुरुवर्य आपल्या कुटीत विश्रांतीला गेले. धन्यवाद.